नमस्कार मित्रांनो, मी सुनील थत्ते माझ्या सुनील थत्ते युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नेहमीच मी व्हिडिओ करत असतो ते ट्रॅव्हल ब्लॉग्सचे, तसेच वास्तुशास्त्र, न्यूमरोलॉजी, स्पिरिच्युअलिटी या सगळ्या विषयांवर तुमच्याशी गप्पा मारत असतो. आजचा विषय आहे आणि आजचा मोठा सण म्हणता येईल माझ्यासाठी आणि खूप मोठा आनंदाचा दिवस आहे, कारण आज 2 एप्रिल हा माझे गुरु आणि वास्तुशास्त्र तज्ञ श्री रविराज अहिरराव सर यांचा वाढदिवस. मी सुनील थत्ते, श्री रविराज अहिरराव सर हे जे माझे गुरु आहेत, वास्तु तज्ञ आहेत आणि भारतातील नंबर 1 चे वास्तुतज्ञ, वास्तु कन्सल्टंट आहेत, त्या रविराज अहिरराव सरांना मी मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रविराज सर यांच्या संपर्कामध्ये आल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये मोठे बदल झालेत आणि खूप माझी प्रगती झाली आहे. त्यांच्या आशीर्वादांमुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि तसंच त्यांच्याकडनं मी वास्तुशास्त्राचे धडे घेतल्यामुळे त्यांच्याकडे मी वास्तुशास्त्राचा ऍडव्हान्स कोर्सही देखील केलेला आहे. वास्तुशास्त्राचं महत्व त्यांच्यामुळे मला कळलं आणि त्यांच्यामुळे आज वास्तुशास्त्राच्या मदतीने मी माझ्या आयुष्यात क्रांती घडवली आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे खरं की खोटं, चांगलं की वाईट याच्याबद्दल अनेकांचे गैरसमज असतील. ज्यांना मानायचं आहे वास्तुशास्त्र, त्याचे उपयोग होतात, त्यांनी मानावं. ज्यांना न मानायचंय, ज्यांना विश्वास नाही त्याच्यावर, त्यांनी नका मानू. पण मी सांगतो की वास्तुशास्त्र हा मोठा प्रभावी शास्त्र आहे आणि त्याचा सायंटिफिकरित्या वापर करून आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. तसेच वास्तुशास्त्र हा ना अंधविश्वास आहे, ना जादूटोणा आहे, ना कुठलं तंत्र मंत्र आहे, नाही कुठलाही चमत्कार आहे. कुठलाही चमत्कार नाहीये, कुठलाही अंधविश्वास नाहीये. वास्तुशास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र हे प्युअरली खऱ्या अर्थाने सायंटिफिक, शास्त्रीय दृष्ट्या खरंच वास्तुशास्त्र आहे आणि त्याच्यातले जे उपाय, रेमेडीज तुम्ही कराल तर त्यांनी तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. त्याचं असं आहे की तुम्ही रेमेडीज करून आणि उपाय करून तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना यश देण्याची मदत हे वास्तुशास्त्र करत असते. वास्तुशास्त्र कुठलाही चमत्कार करत नाही. पण जसं आपण देवाला नमस्कार करतो, देवाकडे मागतो की देवा, माझं असं मी प्रयत्न करतोय या कामासाठी किंवा माझ्या परीक्षेसाठी किंवा कुठल्याही तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या घटना होण्यासाठी तुम्ही जेव्हा प्रयत्न करता त्यावेळेला देवाला तुम्ही नमस्कार करून त्याच्याकडे मदत मागता. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रही तुम्हाला मदत करतं तुमच्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्यासाठी. तर मित्रांनो, वास्तुशास्त्र हा खूप मोठा विषय आहे आणि खूप इंटरेस्टिंग विषय आहे. त्याच्यामध्ये मी शिकलो, जे काही रेमेडीज शिकलो आणि जे काही वास्तुशास्त्र शिकलो त्याचा आज मला खूप मोठा फायदा होतोय आणि मी अनेकांना सल्लेही देतो, कारण मी वास्तुशास्त्राचा स्पेशल ऍडव्हान्स कोर्स केलेला आहे श्री रविराज अहिरराव सरांच्या मार्गदर्शनाखाली. तर माझे गुरु, भारतातले नंबर 1 चे वास्तुशास्त्र तज्ञ, कन्सल्टंट श्री रविराज अहिरराव सर आणि तसेच त्यांच्या मिसेस मंजुश्री अहिरराव मॅडम या दोघांच्या मार्गदर्शनामुळे वास्तुशास्त्र हे खूप मोठ्या प्रमाणात उपयोगी आणल्यास आपल्याला फायदा होऊ शकतो आणि आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात हे मला कळलं आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने मला वास्तुशास्त्र पूर्णपणे, मला आता कन्सल्टन्सी करू शकतो मी आणि लोकांना सल्लेही देऊ शकतो. तर अशा प्रकारे म्हटलं तर वास्तुशास्त्रातले आणि माझ्या आयुष्यातले
देव हे श्री रविराज अहिरराव सर आहेत आणि देवी या त्यांच्या पत्नी मिसेस मंजुश्री अहिरराव मॅडम आहेत. तर हे दोन्ही माझ्यासाठी देवाच्या स्वरूपात आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे. मित्रांनो, श्री रविराज अहिरराव सरांना पुन्हा आपण एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि त्यांचं असंच मार्गदर्शन आणि आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळत राहो ही देवाकडे मी विनंती करतो. थँक्यू, धन्यवाद. माझ्या स्मिनिल थत्ते युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरही करा. थँक्यू, धन्यवाद. वास्तुशास्त्र. जय हिंद.